तर हे मुलुंड ईस्ट आहे. फायर ब्रिगेडच्या समोर हे जे सगळे दिसत आहे ते संस्थांच्या नावाखाली भूखंड जो आहे तो कशा प्रकारे विविध संस्थेच्या नावाने राजकीय पक्षाच्या दबावाने इथे पूर्ण हा उद्यानाची जागा जी आहे ती कॅप्चर केलेली आहे, गिळंकृत केलेली आहे आणि तिथे मोठमोठे ऑफिसेस त्यांचे एनजीओचे म्हणा म्हणजे राजकीय पक्षाचेच कोणी एनजीओच्या नावाने आणि हे उभे केलेले ऑफिसेस आहेत आणि ही पूर्ण ही कलेक्टर लँड आहे आणि उद्यानासाठी राखीव असलेली जागा आहे. पण आज पाहू शकता तिथे विविध प्रकारे सुरुवातीला असे छोटे छोटे ऑफिस केले होते, नंतर हळूहळू असे मोठमोठे ऑफिसेस करत ही पूर्ण हा मोठा भूभाग हा कॅप्चर केलेला आहे. याच्यावरती सरकार किंवा महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी काय नक्की पुढे ऍक्शन घेणार आहे ते पाहण्यासारखं असेल. सध्या हे न्यायालयीन प्रविष्ट आहे हे प्रकरण आणि त्याच्यावरती नक्कीच भविष्यामध्ये मोठा निर्णय येऊ शकतो. तेव्हा आपण तसं काही निर्णय आलाच नक्कीच आपल्याला कळवू. धन्यवाद.